तेल खराब झाले का आणि ते बदलायची वेळ आली आहे का ह्याचं पूर्ण मॉडिफिकेशन आपण पाहणार आहे आणि पूर्ण चेंजिंग प्रोसेसच्या आधी आपण ती ऑइल चेक कसं करायचं, जर गरज पडत असेल तर चेंज करावं. तर त्याची प्रोसेस पूर्ण आपण पाहणार आहोत की आपण कसं चेंज करणार आहे ऑइल. तर हे आहे नॉब जिथनं आपण ओपन करणार आहेत की ऑइलची लेवल चेक करण्यासाठी. तर ऑइल आता हे नॉब ओपन करणार आहे पकडणे. तर आपण बघत आहे पहिले हे जे आहे ते हे पहिलं पूर्ण पुसून घ्यायचं. पुसून घ्यायचं हे ते जो काही बर वगैरे असेल ते पूर्ण पुसून घ्यायचे. त्यानंतर हे पूर्ण पुसून घेतल्यानंतर हे पूर्ण ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं. इन्सर्ट केल्यानंतर ना हे पूर्ण टाईट करायचं नॉर्मली. ठेवल्यानंतर पहिली गोष्ट डबल स्टँडला गाडी लावायची. डबल स्टँडला लावल्यानंतर हे आपण प्रोसेस करणार. तर नंतर ना आपण हे काढायचं आहे, लूज करायचं आहे इन्सर्ट केलं. त्यानंतर आपण हे पाहणार आहोत ऑइलची लेवल इथे दिसत आहे तुम्हाला पूर्ण. इथे ही ऑइलची लेवल दिसत आहे. तर ही ऑइलची लेवल इथं असते पाहिजे ह्याच्यावरती, म्हणजे ऑइलची लेवल फुल आहे. ओके, तर ऑइलची लेवल आता आपण चेक करणार आहे. ऑइलचं काळं झालं आहे का किंवा ते खराब झालं आहे का चेक करायचं आहे. तर ऑइल अजून खराब झालेलं नाही आहे, ऑइल काळही पडलेलं नाही आहे, थोडंसं तांबडं झालेलं आहे. जर ऑइलची लेवल असेल आणि ऑइल जर काळं पडलेलं असेल तर आपण ऑइल पूर्णपणे चेंज करत असतो. ओके, तर ऑइल काळं पडलेलं नाही, ऑइल आहे तसं थोडंसं तांबडत आहे. ओके, तर आपण हे ऑइल अजून 15-20 दिवस ठेवू शकतो आणि त्यानंतर चेंज करू शकतो. आता हे ऑइल आपण चेक केलेलं आहे. चेक केल्यानंतर आपण असं निदर्शनास आले आपल्याला की ऑइल चेंज करायची सध्या आवश्यकता नाही आहे. तर आपण एक 15-20 दिवसांतर पुन्हा ह्याची चेकिंग करून मग तुम्ही चेंज करू शकता. ओके, तर आपण ही प्रोसेस पाहिलेली आहे पूर्णपणे. तर थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून इन्फॉर्मेशन पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच.